नमस्कार मित्रांनो आणि मैत्रिणींनो, तुम्हाला टायटलवरून समजलंच असणार की आम्ही चाललो आहे अलिबागला. सो आता आम्ही पोचतो आहे CSTला, जे की आहे मुंबईचं हृदय. आणि तुम्हाला दिसूच शकतं की काहीच गर्दी नाही, कारण की खूप पहाटे आम्ही निघालेलो आणि खूप बघण्यासारखं सीन म्हणजे वेगळीच मुंबई वाटत होती, कारण की गर्दी नाही, अजिबात काहीच नाही होतं. असं तुम्ही बघू शकता. आम्ही आता पोचलो आहे गेटवेला. इकडून आमची मालदार फेरी आहे, आम्ही ऑलरेडी ऑनलाईन बुकिंगच केलेली. आणि तुम्ही बघू शकता एवढी गर्दी तर नाही आहे, कारण की आम्ही निघालेलो न्यू इयरच्या पुढच्या विकेंडला. सो त्यामुळे आम्हाला गर्दी नाही भेटली. फर्स्ट टाईमच आमचा फेरीचा एक्सपिरियन्स होता. छान झाला हा प्रवास थ्रू फेरी, आणि खूपच एक्सायटेड होतो आम्ही. आणि पुढे तुम्ही एन्जॉय करा सिनरीज. तुझं की असा असा हात ठेवा असा. असं काही आहे बाहेरचं मांडवा बीच, नाही सॉरी, हे इकडे गणेश मंदिर आहे. आणि हे असं काही आहे मांडवा. ऑटो स्टँड, जर तुम्हाला कुठे जायचं असेल त्यासाठी. हॅलो गाईज, वेलकम टू अवर व्लॉग. सो आत्ता आम्ही आलो आहे अलिबागला. तुम्हाला थोडे क्लिप्स दिसतील ज्यात मी व्हॉइस ओव्हर दिलेलं असेल. ते बेसिकली सगळं आम्ही कशा आलो, प्रवास कसा झाला, त्या सगळ्या रिलेटेड आहे. बाकी आता आम्ही स्टेचं दाखवतो तुम्हाला. तेच दाखवतो म्हणजे आम्ही ते जवळच मांडवामध्ये पुढे आपण किहिम बीच जवळ. बीचवरती जवळच आहे सूर्योदय म्हणून. पण प्रॉपर्टी चांगली आहे, मस्त आहे. स्विमिंग पूल, रूम्स पण बेटर आहेत. नंतर आम्ही एक रूमचं टूर दाखव. टूर देऊ. चला आता आम्ही दाखवतो. सो आहे एंट्रन्स. त्यानंतर इकडे ही म्हणजे स्टेचं प्रॉपर्टी आहे. तसं तर खूप मोठी आहे प्रॉपर्टी. सो बघूया. दाखव साहेब. हे आहे नारळाचं झाड. रिसॉर्टच्या पाठचा. इकडे स्विमिंग पूल आहे, जो की अजून क्लीन नाही आहे. आणि इकडे थोडी जागा आहे बसायला. प्रॉपर्टी तशी मोठी आहे. चिकू लागलेत ना ते काय. हे बघा, हे चिकूचं झाड आहे. स्विमिंग पूल दॅट यू वॉन्ट, बट तो खराब आहे. खराब नाही, क्लीन नाही आहे या साईडनी. आणि असं काही आहे ही प्रॉपर्टी. ही नॉनव्हेज थाली आहे, ही व्हेज थाळी. असे 2 ऑप्शन भेटतात. सो आम्ही लवकर पोचल्यामुळे टाईमपासला काहीच
नव्हता आणि आम्ही बॅडमिंटन आणलेलं म्हणून आम्ही बॅडमिंटन खेळत बसलो. आणि त्यानंतर मग आम्ही विचार केला की बीचवर जाऊया. बीचवर पोचलो आणि बघितलं तर काय, पूर्ण पाणी आतमध्ये गेलेलं आणि त्यामुळे थोडा मूड खराब झालेला, म्हणून आम्ही जास्त काय रेकॉर्ड केलं नाही. पण थोडे फोटोज आणि व्हिडिओज काढलेत. सो तुम्हाला ते दिसतील इंस्टाग्रामवर, सो नक्की चेक करा त्यावर पण आणि एन्जॉय करा हे सीन. पाणी आतमध्ये गेल्यामुळे आम्ही काय जास्त वेळ थांबलो नाही. मग आम्ही विचार केला की कार्ड गेमच खेळूया आणि थोडा वेळ घालूया आणि मग आराम करूया. सो रात्रीच्या जेवणात आम्ही हे मच्छी सुरमई स्पेशल. गुड मॉर्निंग गाईज. गुड मॉर्निंग. सो ही दुसरी सकाळ आहे आणि आम्ही ॲक्च्युली काल आय थिंक सो बीचवर गेलेलो, थोडे फोटो वगैरे काढले आणि आता परत बीचलाच चाललो आहे. नाश्ता वगैरे झाला, नाश्त्याचा ब्लॉग आम्ही शूट करायचंच विसरलो. मिसळ पाव वगैरे होतं, बुर्जी पाव होती, मिसळ पाव होती. चेंज झाल्यामुळे जरा गोष्टी हे झाल्या. सो आम्ही थोडा एक्सटेंड केलाय, नाही तर आमचं काय ते हे काय बोलतात रे, काय आम्ही लॉगआउट चेकआउट करणार होतो चेकआउट. आता. सो आम्ही चेकआउट ॲक्च्युली आमचं 11चं होतं पण आम्ही एक्सटेंड केलं आणि आता परत बीचला चाललोय थोडे रील्स वगैरे काढायला. आणि महत्त्वाचं म्हणजे ओनर सपोर्टिव्ह आहे इथला, त्याने आम्हाला काय त्रास दिला नाही. तर ते व्यवस्थित रेट लावून त्यांनी आम्हाला 4 वाजेपर्यंत रूम पण दिली आणि फूडची अरेंजमेंट पण करून दिली त्यात. तर आहे म्हणजे तुम्ही परवडण्यासारखे तुमचं जर कोणाचा प्लॅन असेल किहिम बीचला तर तिथे तुम्ही सूर्योदयला व्हिजिट करू शकता. ते आम्ही डिटेल्स टाकू, रूम टूर अजून टाकला नाही. येस रूम टूर टाकायचं आहे. सो ही अशी काहीतरी एंट्रन्स आहे समुद्राची. आलेलो तेव्हा एवढं पाणी आतमध्ये गेलेलं ना, खूप आतमध्ये गेलेलं, 4-5 किलोमीटर आतमध्ये. आता मस्त आहे. चला. सो हे किहिम बीच आहे आणि हे असं काहीतरी आहे. इकडे मस्त बसायला जागा वगैरे आहे आणि पूर्ण मोकळं आहे. आमच्या स्टे पासून समथिंग 5 मिनिटावर आहे. आम्ही आता चेंज केलंय आणि थोडं वॉटर ॲक्टिव्हिटीज करणार आहोत. भाऊ वहिनी पण आहेत, मम्मी पण येते, पण मम्मी वॉटर ॲक्टिव्हिटी नाही करणार आहे, आम्हीच करणार आहोत सगळं. म्हणजे आम्ही ऑलरेडी काय केलं तर त्या नाही करणार आहे, त्या करायच्या आहेत पेंटिंग. बाईक म्हणते मोठ्याने बोल म्हणून, तर आवाज येत नाही माझा आवाज जरा बारीक आहे. तर तेच आता करू, दाखव जरा. चला. सो आता आम्ही बसलो ॲक्च्युली, कारण की भाऊ आणि वहिनी गेलेत पॅरासेलिंगला. तर आम्ही सनबाथ घेतोय जरा वेळ आणि त्यांना आता अर्धा तास लागेल. मग तोचपर्यंत आता आम्ही कोकम सरबत ऑर्डर केलं आहे, थोडीशी बीचची मजा घेतो आहे. आलो आहे आज बीचवरती बऱ्याच दिवसानंतर. तर आणि आम्ही केली आहे पॅरासेलिंग, म्हणून आम्ही विचार करतोय की नाही करायचं. अलिबागमध्येच पण दुसऱ्या बीचवर आम्ही गेले लास्ट. आणि आता आम्ही दाखवतो थोडे ॲक्टिव्हिटीज काय काय आहे तिकडे ते. आमच्या स्टेमध्ये असा पूल पण आहे, खूप थंड पाणी होऊन आम्ही कुडकुडतोय. खूपच थंड पाणी आहे थंडीमुळे. आणि इथे ऊन पण नाही आहे त्यामुळे अजून थंडी वाजते. वातावरण ढगाळ आहे थोडं. रूमची व्यवस्था माइंड नका करू, कारण की आम्ही निघत होतो आणि त्यामुळे खूप पसारा झालेला. आम्ही 2 रूम घेतलेले. इकडे कबट होतं स्टोरेजसाठी आणि इकडे वॉशरूम. प्रॉपर रूम आहे. सो तुम्हाला विजिट करायचं असेल तर करू शकता. ही अशी काही फॅमिलीसाठीची एक मोठी लार्जवाली रूम आहे.
याच्यामध्ये ॲक्च्युली 2 बेड येतात, पण त्याबरोबरच 2 ते गाद्या पण भेटतील. जर तुमची फॅमिली मोठी असेल तर मग तुम्ही ते गाद्या टाकून पण ॲडजस्ट करू शकता. तर व्ह्यू पण चांगला आहे. व्ह्यू आहे रूमचा आतनं, छान आहे म्हणजे रूम. सो आम्ही आता इकडून निघणार आहोत. आमची ही फर्स्ट फॅमिली ट्रिप होती. आम्ही या कधी अशी ट्रिप नाही काढली. आम्ही हे देवस्थान वगैरे अशीच ट्रिप निघाली आमची फॅमिलीची. सो ही आमची फर्स्ट ट्रिप होती आणि फायनली कंप्लीट होते. म्हणजे ही ट्रिप आम्ही आता घरी जायला निघू. सो तुम्हाला हा व्लॉग कसा वाटतोय ते सांगा. येस, हा ब्लॉग कसा वाटतं ते सांगा. काय सजेशन असतील किंवा काही जर आवडलं असेल ते पण सांगा आम्हाला. तर त्याने आम्हाला इन्स्पिरेशन भेटेल अजून ब्लॉग करायला. आणि लाईक, सबस्क्राईब, फॉलो. इंस्टाग्राम पण आहे आमचं, त्याच्यावर आम्ही रील्स वगैरे टाकतो. सो ते पण चेकआउट करा. मेन्शन करूच आम्ही डिटेल्समध्ये. चालेल. सो बाय बाय. भेटू मुंबईला. सो आमचं नक्की नव्हतं आम्ही कशाने जाणार आहोत, पण मग शेवटी विचार केला की फेरीनेच जाऊया. आणि तिकडे गर्दी असल्यामुळे आम्हाला तिकीट भेटत नव्हतं, तर त्यांनी नॉर्मल तिकीट दिली आणि कुठल्या तरी फेरीत आम्हाला चढवलं. आणि शेवटी ती फेरी 5 मिनटावर निघाली आणि मग ती बिघडली आणि मग आम्हाला परत 1 तास थांबावं लागलं. आणि त्यानंतर मग आम्हाला अपोलो फेरीमध्ये चढवलं गेलं. सो पूर्ण टाईमपास झाला, थोडा मूड खराब झालेला सगळ्यांचाच. आणि मग फायनली आम्ही पोचलो मुंबईला. आणि पोचल्या आम्हाला हे बघायला भेटलं. आय थिंक गेटवेला शो असतो, लाईव्ह शो. सो तो बघायला भेटला. थोडं बघितलं आम्ही, नंतर मग परत घरी जायला निघालो कारण की उशीर झालेला. आणि अशी होती आमची ट्रिप. तुम्हाला हा व्लॉग आवडला असेल तर नक्की लाईक आणि सबस्क्राईब करा आणि कमेंट